महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सैनिक गावाचा अभिमान, 7 तरुणांची भारतीय सैन्य दलात निवड, भव्य सत्कार, सोहळ्यात जल्लोष। शेणीत गावाने घडविले 7 सैनिक, देशसेवेच्या वाटेवर झेपकेत गावाची मान अभिमानाने उंचावली। इगतपुरी तालुक्यातील शेणीत गावासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरलेल्या घटनेत गावातील तब्बल 7 होतकरू तरुणांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे। या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गावाचा शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे। देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या तरुणांनी कठोर परिश्रम, अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे। त्यांच्या या यशामुळे शेणीत गावाचे नाव तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर अभिमानाने घेतले जात आहे। या यशस्वी जवानांच्या सन्मानार्थ गावातील जागरूक देवस्थान श्री भैरवनाथ मंदिर परिसरात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि देशभक्तीपर घोषणांच्या जयघोषात या तरुणांचे जंगी स्वागत करण्यात आले। संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला होता। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माणिकराव कोकाटे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या तथा जिल्हा परिषद सदस्या सौ सेमतिनी पाई कोकाटे उपस्थित होत्या। यावेळी मार्केट कमिटी सदस्य भाऊसाहेब कडभाणे, ग्रामसेवक नेटके, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या सैनिक तरुणांचा शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या तरुणांचे यशाचे कौतुक करत देशसेवा ही सर्वोच्च सेवा असल्याचे प्रतिपादन केले। तसेच गावातील युवकांनी या सैनिकांकडून प्रेरणा घेऊन सैन्य, पोलीस व इतर शासकीय सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहनही करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर गीतांनी आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले होते। गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 7 तरुणांच्या या उल्लेखनीय निवडीमुळे शेणीत गावाचा गौरव वाढला असून गावकऱ्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। देशसेवा वसा घेणाऱ्या या 7 तरुणांनी केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण शेणीत गावाचा गौरव वाढवला आहे। त्यांचे हे यश आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून गावातील युवकांसमोर एक आदर्श निर्माण करणारे आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाऊराव आरोटे, इगतपुरी। किंवा इंटरनेटच्या माहितीने, मित्रांच्या माहितीने काहीतरी आपण करणं आणि त्याच्यात यश प्राप्त करणं ही खूप मोठी कौतुकाची बाब आहे। आणि त्याच्यामुळे खरं तर इथे बसलेल्या मुलांची कौतुक करू तेवढं कमी आहे। छोट्या छोट्या आणि चौकटी कुटुंबातून आलेले हे मुलं आहेत। शेती छोटी आहे, अतिशय कष्टातून आज हे मुलं वर आलेले आणि खरं तर ज्या मुलांना परिस्थितीची जाणीव असते असेच मुलं आयुष्यात काहीतरी घडतात, ही पण एक इतिहासातली नोंद आहे। आणि त्याच्यामुळे आज एवढा वेळ झाला तरी आपण सगळे इथे थांबला, त्या मुलाचा सत्कार केला आणि ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते की क्षणाचाही विलंब न करता काल रात्री निकाल लागला आणि सकाळी लगेचच नियोजन करून सत्कार केला। खरंच मुलांना खूप त्याच्यातनं एक अभिमानाचा भावना निर्माण होते। जे मुलं बसलेली असतात, जे त्यांचा अनुकरण करायचा प्रयत्न करत असतात, त्यांना देखील कळतं की आपणही जर असं काही झालं तर गाव एकत्र येऊन आपला सत्कार करेल, आपला आदर करेल आणि ती गोष्ट जगाने सत्कार करणं ही वेगळी गोष्ट असते। पण ज्या मातृभूमीमध्ये आपण जन्माला आलो, ज्या गावात आपलं आयुष्य गेलं, त्या गावातले लोक ज्यावेळेस एकत्र येऊन आपला सत्कार करतात, आपल्याला अभिनंदन करतात, आपलं गौरव करतात, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो। आणि त्याच्यामुळे खरं तर या मुलाचा निश्चितपणाने आज खूप इथे कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी आवर्जून विनोदांना सांगितलंय, असे कार्यक्रम मी कधी चुकवत नाही। एखादा राजकीय कार्यक्रम, एखादा धावं, एखादं लग्न आपण चुकवू शकतो, पण असे कार्यक्रम चुकवणं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं देखील एक खूप मोठं दुर्दैव असतं। कारण एवढ्या मोठ्या संख्येने ज्यावेळेस मुलं एखाद्या पदावर जातात, एवढे कष्ट घेऊन पुढे जातात, त्यांचा गौरव करणं, त्यांचं कौतुक करणं हे आमची सगळ्यात प्रथम जबाबदारी आहे। आणि त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आमदार माणिकरावजी कोकाटे साहेबांच्या वतीने, आपल्या तालुक्याच्या वतीने, आपल्या नाशिक जिल्ह्याच्या वतीने आपल्या भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। जसं माझ्या मते कोणीतरी म्हटलं की जेव्हा परिश्रम करत असतो त्यावेळेस त्या गोष्टीची जाणीव आपल्याला नसते। या खुर्चीवर येऊन बसण्यासाठी या मुलांनी किती कष्ट केलेली आहेत याची पार्श्वभूमी कुठेतरी माहिती असणं हेही गरज आहे। पण मुलं आज वेगळ्या आनंदात आहे, त्यांना काही एवढं सांगायची किंवा बोलायची त्यांना इच्छा नाहीये। पण निश्चितपणाने इथे बसलेला एकही मुलगा सहजासहजी इथे बसलेला नाहीये।
हे आपल्या सगळ्यांना निश्चितपणाने माहिती आहे आणि याची आपल्या सगळ्यांना मिळत देखील केलेली आहे. आणि त्याच्यामुळे असे अनेक मुलं आपल्या तालुक्यात नाही तर आपल्या देशात घडावी. आपली तरुण मुलं ही कोणत्याही भारतीय सैन्यामध्ये जाणं ही गर्वाची गोष्ट. आपली कन्या खरं तर इकडे भारतीय नौदलामध्ये आहे याचं देखील मला खूप कौतुक आहे. मला माहित नव्हतं खरं तर, मला आज कळालं, त्याचा मला खूप मनापासून आनंद झाला. आज आपण बघतो की जगाच्या पाठीवर किती जागतिक राजकारण हे अवघड झालेलं आहे. वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये वॉरची परिस्थिती आहे, कुठे काय चाललंय तर कुठे काय चाललंय. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना आर्मीमध्ये पाठवणं आणि एवढं मोठं काम करणं हे आई वडिलांचं देखील फार मोठं धैर्य आणि खूप मोठं मन आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण की मुलांनी तयारी करणं, त्यांच्यासाठी सगळं उपलब्ध करून घेणं हे आई वडिलांची जबाबदारी असते. तरी मुलाला आर्मीमध्ये पाठवणं आणि महिने त्यांच्याशी संपर्क न होणं किंवा एखाद्या कठीण जागेमध्ये असल्यावर दिवस बोलणं न होणं, आपला मुलगा तिथे काय करतोय, तो चांगला आहे की नाही, तो व्यवस्थित आहे की नाही याची जाणीव दिवसेंदिवस मन खात असते. आणि अशा परिस्थितीमध्ये आई वडिलांनी कुटुंबाने आपली एकूण एक मुलं तिथे पाठवले. खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांचं मी मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते. आणि कोणीतरी म्हटलं की आता मुलं त्यांनी पाठवली पण गावाने कुटुंबाची जबाबदारी घ्यायची, ते देखील तेवढं खरं आहे. हे मुलं आपली रक्षा तिकडे करणार आहे बॉर्डरवर आणि त्यांच्या कुटुंबाची रक्षा करायची जबाबदारी शेवटी तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांवरच आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने गाव तर ती पूर्णपणे पार पाडेलच, पण आमच्यासारखे सुद्धा सगळेच सहकारी त्यांना मदत करू येईल ही देखील आपल्या सगळ्यांना ग्वाही देते. पुनश्च एकदा आपल्या सगळ्या तरुणांना, आपल्या सगळ्या या वीर जवानांना मी आमदार माणिकरावजी कोकाटे साहेबांच्या वतीने, माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीने, उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने, गावकरी असतील, सिन्नरकर असतील, नाशिककर असतील, सगळ्यांच्याच वतीने आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.